पर्यंत आम्ही ती लढाई लढत राहणार। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना भेटल्यानं चर्चांना हवा मिळाली। ठाकरेंच्या काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतलेली आहे। यात हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांचाही समावेश आहे। दरम्यान आता नागेश पाटील आष्टीकर यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य केलंय। आमच्या कोणत्याही खासदारांच्या मनात पक्षांतर करण्याचा विचार नाहीये। कामानिमित्ताने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधानांकडे जावं लागतं असं स्पष्टीकरण आष्टीकरांनी दिलं। 2 वर्षांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत, पण ऑपरेशन होणार तरी कधी असा सवाल करत ऑपरेशन टायगरचं नाव बदला असा टोलाही आष्टीकरांनी लगावला। मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना लोकांचे कामं घेऊन जावंच लागेल, भेटावंच लागेल, सगळ्यालाच भेटावं लागेल असं नाहीये। पण त्याचा अर्थ असाच काढायचा हे पण चुकीचं आहे। ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलता, माझं म्हणणं आहे की टायगर हा आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा एक मोठा अभिमानाचा प्राणी आहे आणि एवढा मोठा देशाचा स्वाभिमानाचा प्राणी आहे। याला एवढं मोठं नाव देऊन गेल्या 2 वर्षापासून तुम्ही ते ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर जो म्हणतात ऑपरेशन टायगर, त्याला विचारा ना की संपणार कधी आहे। आम्ही निवडून आलो त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे ऑपरेशन टायगर, मग बंद करा ना। एक तर नाव त्याचं काहीतरी स्लो ठेवा, स्लो ऑपरेशन काहीतरी ठेवा, असं ठेवा तसं ठेवा। तुम्हाला काय वाटतं, काय ठेवावं? काही ठेवा बाबा, तुम्हीच ठेवा, तुम्हीच दिलेलं नाव। सह्याद्रीला मी मुख्यमंत्री साहेबांची अगोदर भेट घेतली, नंतर उपमुख्यमंत्री जे की नगर विकासचे सुद्धा मंत्री आहेत, त्यांच्यामुळे त्यांचाच संलग्न प्रश्न होता, म्हणून त्यांना भेटायसाठी मी बाहेर पडलो तर ते निघू लागले होते, गाडीत बसू लागले होते आणि मग मी पता काढला की कुठं गेलेत। मग ते त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेले होते, मग तिथं जाऊन मी पत्र दिलं, एवढाच आहे विषय। राज्यामध्ये SIR प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। SIR प्रक्रिया